वसा जनसेवेचा। शेगाव शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। शेगाव शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी या मोर्चात उत्साहपूर्णपणे सहभागी झाले होते। हा मोर्चा मुख्य मार्गाने जात तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक घेऊन शिक्षण व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा जोरदार निषेध केला। नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांना त्वरित न्याय मिळावा। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा आणि मारहाणीचा निषेध, नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने राजीनामा द्यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या। केवळ शैक्षणिक प्रश्नच नाही तर लद्दाखचे प्रसिद्ध समाजसेवक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही शेगावच्या विद्यार्थ्यांनी या मोर्चाला माध्यमातून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात प्रचंड नारेबाजी केली आणि आपल्या विविध मागण्याची निवेदन तहसीलदारांना सुपूर्द केले। जर विद्यार्थ्यांना वेळेत न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे। बोला। गेल्या आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचं प्रमाणे सर्रास वाढत आहे, तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहे। आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला। आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला एक पाठिंबा आमचा असणार आहे। या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षासुद्धा हा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत असं आमचा नियोजन आज मार्चमध्ये आहे आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत। आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका आज आमच्या जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील, त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जनआक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चासुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत असे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।